आजचा खाऊ गल्ली आणि त्यातल्या त्यात हॉटेलचं जेवण आणि त्या हॉटेलच्या जेवणामध्ये असणारं पनीर टिक्का, पनीर मसाला, पनीर भुर्जी करी, पनीर करी अशा विविध नाविन्यपूर्ण भाज्यांमध्ये महत्त्वाचा घटक पनीर. आणि गेल्या काही दिवसापासून ॲनालॉग पनीर हे चर्चेत आलं आहे. त्यामागचं कारणही तसंच आहे. अन्न औषध विभागाच्या चाव्या जेव्हापासून तुकाराम मुंढे यांनी आपल्या हातात घेतल्या त्यावेळेसपासून महाराष्ट्रामध्ये अन्न औषध असो वा इतर मानवी हितासाठी आरोग्यासाठी तुकाराम मुंढे यांची भूमिका ही कडक राहिली आहे. आणि त्यातल्या त्यात गेल्या काही दिवसापासून ॲनालॉग पनीर हे चर्चेत आलं आहे. तर मी आपणास हे सांगू इच्छितो, ॲनालॉग पनीर हे खरोखरच बोगस आहे का? ते पनीर नाही आहे का? तर याचं उत्तर मुळीच असं होत नाही. पनीर हा पदार्थ दुधापासून तयार होत असला तरी ॲनालॉग पनीर हे पनीर सदृश्य आहे. आणि त्यामध्ये नागरिकांची फसवणूक होत असल्याचं अनेकांकडून चर्चेत आल्यामुळं अन्न औषध विभागाच्या वतीने त्यावर बंदी टाकण्यात आली आहे. कारण नागरिकांची फसवणूक होऊ नये हा शासनाचा उद्देश. आणि त्यामुळे आता ॲनालॉग पनीर हे नेमकं बनतं कशामुळं? तर ॲनालॉग पनीर हे दुधापासून नव्हे, पाम तेल, वनस्पती तेल आणि इतर घटकांपासून हे बनलेलं पनीर सदृश्य असून ते मुख्यत्वे दुधापासून बनलेलं नाही. तर आता हे पनीर हॉटेलमध्ये गेल्यानंतर नागरिकांना, ग्राहकांना तो विचारण्याचा पूर्ण हक्क आहे. आणि अशा ठिकाणी जर नागरिकांची फसवणूक होत असेल तर हे पनीर बाबत तक्रार करण्याचा अधिकारही हा नागरिकांना आहे. म्हणून अन्न औषध प्रशासनाच्या वतीने ॲनालॉग पनीर आता सध्या जरी चर्चेत आलं असलं तरी यावर पाळत ठेवण्यासाठी, वारंवार तपासण्या करण्यासाठी अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी यावर कटाक्षाने लक्ष देतील. वा आता सध्या जो ॲनालॉग पनीरबाबतची चर्चा सर्वत्र होत असली तरी त्यावर कारवाई होईल का? तरी आपलं मत नक्की सांगा. कारण हा प्रश्न प्रत्येक परिवारासाठी आणि प्रत्येक नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण ॲनालॉग पनीरच्या माध्यमातून जरी आत्ता नागरिकांची जी फसवणूक होत आहे त्यामध्ये आपणही आहात. आणि या सुरू असलेल्या चर्चेवरून आपलं मत काय ते सुद्धा कळवा. सदर नाविन्यपूर्ण व्हिडिओ आणि अधिक माहितीसाठी सदर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद.